सर, प्रश्न बिअरचाच निघाला आहे. वातावरणही चिल्ड आहे. तर सेवन करण्यामध्ये दारू पण येते. तुम्ही सगळ्या कारवाया खाण्यावरच करणार आहेत का? नाही, आत्तापर्यंत फक्त म्हणजे पुण्यात ते नको ते पिऊन 20-20 लोक मरत आहेत. अत्यंत गंभीर प्रश्न आहे, म्हणून खरा विचारला. नाही, हा गंभीर प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे की आपण जे सांगितलं की ड्रिंक्स म्हणजे अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक दोन्ही प्रकारचे ड्रिंक्स माझ्या अधिकारात आहेत. त्याचं क्वालिटी, त्याचं लेबलिंग, त्याचं मॅन्युफॅक्चरिंगचे ज्या काही प्रोसेसेस आहेत ते FDA च्या अधिकारात आहेत. ते लाईनमध्ये आहे. कारण सध्या जरा जास्तच काम आहेत, पण ते प्लॅन केलेलं आहे. याच्याच अनुषंगाने सांगायला आवडेल की ज्यावेळेस मी हे काम सुरू केलं FDAमध्ये त्यावेळेस आम्ही एक टोल फ्री नंबर दिलेला आहे आणि टोल फ्रीमध्ये कंप्लेंट ज्याला असतील ते करायचे. एक 8-10 दिवस झाल्यानंतर माझे कर्मचारी एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये आले, कारण तो 24/7 टोल फ्री नंबर आहे. जे कंट्रोल रूममध्ये बसतात, रात्री अटेंड करतात, ते आले म्हणून सर भेटायचं आहे. म्हणलं बोला काय इश्यू आहे. तर ते म्हणे जरा रात्रीची ड्युटी मला सकाळी भेटेल का? म्हणलं काय झालं? नाही, रात्री थोडा त्रास होतो. म्हणलं उलट कमी कॉल येत असतील, इथं पण दिवसभर जसे मान तसे पण नसतील. नाही तसं नाही. म्हणजे काय इश्यू? म्हणजे विचित्र कॉल येतात. म्हणलं विचित्र कॉल म्हणजे नेमकं काय होतं? काय म्हणजे सर्वसाधारणपणे 11-12च्या दरम्यान, 1च्या दरम्यान फोन कॉल येतात आणि म्हणतात तुकाराम मुंढे साहेबांचा नंबर द्या, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. ते सांगतात नंबर तर आमच्याकडे नाही आहे आणि तुमची काय कंप्लेंट असेल सांगा, आम्ही तशी त्याप्रमाणे नोट डाऊन करतो आणि कारवाई करतो. ते 1-2 वेळेस सांगतो, ते काय ऐकत नाही. मग शेवटला म्हणतात तुमची टीम पाठवा इथं. म्हणजे कुठे पाठवायची? म्हणजे मी सध्या ड्रिंक घेतोय, ड्रिंकची टेस्ट बरोबर नाही आहे. आणि हे लिटरली घडलेलं आहे. म्हणजे याच्यात काही अतिशयोक्ती नाही, लिटरली घडलेलं आहे. आता ड्रिंकच्या टेस्ट कमी जास्त होतात हे काही मला माहीत असण्याचं कारण नाही, काय मी कधी ड्रिंक घेतलेलं नाही आहे. परंतु तो इश्यू आहे. म्हणजे ड्रिंकमध्ये सुद्धा अडल्चरेशन असतं, सबस्टँडर्ड असतं, भेसळ असते, हे त्याच्यामध्ये आहे. आपण ज्या ट्रॅजेडीचा उल्लेख केला त्या ट्रॅजेडीमध्ये बेसिकली ज्याला गावठी दारू जे काय म्हणतात, तर त्याच्यामध्ये केमिकल्स मिक्स करून अशा प्रकारच्या घटना घडतात आणि त्याच्यामुळे अनफॉर्च्युनेटली खूप मोठे चुकीच्या घटना घडलेल्या आहेत. इथली ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस मला टेक्स्ट आला, व्हॉट्सअप किंवा मेसेज आला. इमिजिएटली त्यावेळेस माझ्या अधिकाऱ्यांना सांगितले चेक करा पुण्यामध्ये जी घटना घडली तिथलं काही केमिकल यूज केलं आहे का आणि कुठलं केलं आहे. माहिती पडल्यानंतर केमिकल यूज केलं असं प्रायमरी रिपोर्ट होता. केमिकल इंडस्ट्री जी आहेत, मिथिल बेसिकली ती माझ्या कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे असे जे 7 प्रकारच्या एक केमिकल आहेत जे की पॉयझनस सबस्टन्शियस म्हणतात त्याला, ते माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. आणि ते कंट्रोलमध्ये असल्यामुळे त्याची माहिती घेतली. ती नवी मुंबईत दिसलं, त्याचं गोडाऊन आय थिंक भिवंडीला भेटलं. इमिजिएटली त्याच रात्री आम्ही इन्स्पेक्शन केलं, सील केलं, FIR केला आणि पुढची कारवाई केली. तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे? मग आजच पुणे लोकल सोबत जोडा. तुमचा ब्रँड थेट ग्राहकांपर्यंत रील्स आणि पोस्टच्या माध्यमातून. पुणे लोकल तुमचा विश्वासू डिजिटल पार्टनर.